हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत। आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण आपल्या फेवरेट वर्कआउटला सुरुवात करणार आहोत। आज आपण वर्कआउट करणार आहोत बायसेपचा, बायसेप इन्क्लाइन डंबल कर्ल। बेंचवर तो कसा मारावा हे बघा मित्रांनो। सर्वात अगोदर बेंचला हा तुम्ही 30 डिग्रीला प्रेस करा, जेणेकरून 1 2 3 3 नंबरच्या पॉइंटला तुम्ही ठेवू शकता। आणि आपलं जे बसायचं सीट आहे ज्याच्यावर आपण बसतो, की जेणेकरून आपण बॉडीला स्विंग न होणार, म्हणजे आपली बॉडी सटकणार नाही खाली। तर बेंचला सुद्धा आपण सीटला त्याला सुद्धा आपण वर करायचं या अँगलला। हा आपला झाला 30 डिग्रीला बेंच ठेवायचा आहे। आणि आपल्या स्ट्रेंथ नुसार तुम्ही डंबल यूज करू शकता, 5 किलो किंवा 7.5 किंवा 10। प्रॉपर फॉर्म कसा मारावा इन्क्लाइन डंबल कर्ल। बरेच जण जे आपले बिगनर्स असतात ते भरपूर चुका करतात, की डंबल बेंच आपला स्ट्रेट राहतो, आपला बेंच जो बसायचा असतो तो पण स्ट्रेट राहतो, त्याला सुद्धा इन्क्लाइन करत नाही। आणि हे आपला जो बार्बलचा आहे त्याला सुद्धा इन्क्लाइन नाही करत। ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही चुका टाळा, की आपला फॉर्म परफेक्ट असायला हवा। आपण ज्या बेंचवर बसतोय तो प्रॉपर आहे का नाही व्यवस्थित आपण निदर्शन करून घ्यायची। सर्वात अगोदर तुम्ही लाईट वेट डंबल घेऊ शकता। डंबलची ग्रिप तुम्ही फुल घ्या, आतमध्ये तुमचा जो अंगठा असतो तो पण घेऊ नका, अंगठा बाहेर असू दे। चेस्ट अप करा, फुल रेंज घ्या डंबलची। तुम्ही सिंगल हँड आणि डबल हँड दोन्ही यूज करू शकता। या ग्रिपला तुमच्या चेस्ट लेवलला तुमचा एल्बो येऊ द्या, या डंबलची पोझिशन चेस्ट लेवलला येऊ द्या आणि एल्बो थोडा पाठीमागे असू द्या। ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीदिंग करा, ब्रीद आउट। फुल रेंज घ्या। बरेच जण येतात शॉर्ट हाफ आपण म्हणतो त्या लेवलने मारता, तो फक्त तुम्हाला ना फोरआर्मला यूज होतो आणि हा अप्पर जो आपला मसल आहे त्याच्यावरच वर्क होतो। आपल्याला फुल रेंज म्हणजे बायसेप कसं साईज वाढेल त्याच्यावर फक्त फोकस करा तुम्ही। फुल रेंज मध्ये येऊ द्या, चेस्ट अप करा, पाठ तुमची चेस्ट अप राहू द्या, पाठीला तुम्ही ना जॉईन करा। फुल रेंज मध्ये तुमचा एल्बो स्ट्रेट या ग्रिपला, चेस्ट लेवलला तुमचा डंबल येऊ द्यायचा। फुल रेंज डाऊन, ब्रीदिंग, ब्रीद आउट, स्लोली मूवमेंट करा। आणि याच्यावर तुम्ही आणि होल्डिंग सुद्धा करू शकता। सिंगल डंबल होल्ड केला, सिंगल डंबल होल्ड करून या साईडला तुम्ही एक साईडला तुमचे 10 रेपिटेशन झाले, याला होल्ड करा। पुन्हा या बाजूने तुम्ही 10 मारून आणि नंतर मग तुम्ही 8 एक साईड 8 इकडे 8 किंवा 6 असे तुम्ही 3 सेट मारू शकता। आणि वापस तुम्ही वजन वाढवून पुन्हा त्याच रेपिटेशनने तुम्ही मारू शकता। तुमचे जसे मसल स्ट्रॉंग असतील तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही डंबल यूज करू शकता। डबल हँड आणि सिंगल हँड इन्क्लाइन डंबल कर्ल प्रॉपर तुम्ही तुमच्या वर्कआउट डेली शेड्यूल मध्ये यूज करा। आणि हा वर्कआउट तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा करायला लावा आणि तुम्ही स्वतःही करा। चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।